तुम्ही कधी अशी मच्छीची कढी खाल्ली आहे का, जी साधी दिसते पण पहिल्याच घासात वाह बाहेर पडतो? आज आपण बनवणार आहोत अशीच एक कोकणातील खास मांदेली कढी. ना जास्त मसाले ना हेवी तेल, पण चव मात्र जबरदस्त. म्हणूनच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहाच. चला तर सर्वात आधी आपण पाव कप चिंच घेऊन त्याला पाण्यात भिजत टाकूया. नंतर 10 ते 12 बेडगी मिरची घेऊन त्यांनाही पाण्यात भिजत ठेवायचे आहे. चिंच आणि मिरच्या पाण्यात भिजतात तोपर्यंत आपण मच्छी साफ करून घेऊयात. ही बघा, मच्छी नीट साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे. आता वळूयात वाटपाकडे. पहिला 1 कप खोबऱ्याचा किस घेतला आहे. तुम्ही इथे ओले खोबरेही वापरू शकता. त्यात भिजत घातलेल्या मिरच्या त्यांची देठ काढून टाकणार आहोत. 3 टेबलस्पून धणे पावडर टाकली, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरे, 7 ते 8 लसूण घातल्या आणि अर्धा कप पाणी घालून त्याचे चांगले वाटण वाटून घेतले. आता तापलेल्या कढईत 2 टेबलस्पून तेल घालून त्यात हे वाटलेले वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. वाटणाला तेल सुटल्यावर त्यात 2 ग्लास पाणी घालायचे आहे आणि त्यात चवीपुरते मीठही घालायचे आहे. वाटणाला कड आला की त्यात भिजत घातलेली चिंचेचा घोळ घालायचा आहे. आता त्यात मांदेली मासळी अगदी अलगद टाका, फार हलवू नका नाहीतर मासळी तुटते. आणि आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. मासळी व्यवस्थित शिजली की त्याच्यावर कापलेली कोथिंबीर वरून टाका. बघा, ही आहे आपली गरमागरम ऑथेंटिक मांदेली कढी तयार. भात, भाकरी, चपाती सोबत सर्व करा आणि पोटभर खा. आणि अशा साध्या आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.